नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट आणि झणझणीत सुक्या बोंबीलची चटणी। ही चटणी भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत अप्रतिम लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बोंबीलची चटणी बनविण्यासाठी इथे मी घेतले आहे 4 ते 5 सुके बोंबील। इथे मी बोंबील व्यवस्थित स्वच्छ करून अशा प्रकारे त्याचे तुकडे कापून घेतले आहे। जर बोंबीलला खूप वास येत असेल तर तुम्ही त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ शकता। तसेच इथे मी घेतले आहे 5 ते 6 हिरवी मिरची। तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता। तसेच 4-5 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर। आता सर्वात आधी इथे मी एक तवा घेतला आहे। तवा गरम झाला आहे। आता यावर मी बोंबील घालत आहे। बोंबीलला आपल्याला 3 ते 4 मिनिटे असे सुकेच भाजून घ्यायचे आहे। अशा प्रकारे भाजून घेतल्याने बोंबीलचा वास जातो। बोंबीलला आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। 4 मिनिटे झाले आहे आणि तुम्ही बघू शकता बोंबील छान भाजले गेले आहे। त्यांना हलका सोनेरी रंग आला आहे। आता आपण बोंबील काढून घेऊया। आता यावरच मी घालत आहे हिरवी मिरची। मिरची देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायची आहे। इथे मिरची छान परतली गेली आहे। आता यात मी घालत आहे लसूण। आता लसूण व मिरचीला आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। इथे मी अजून 1 ते 1.5 मिनिटे लसूण व मिरची छान भाजून घेतली आहे। तुम्ही बघू शकता लसूण व मिरची छान भाजले गेले आहे। आता आपण यांना देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडं थंड करून घेऊया। आता इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे व यात सर्वात आधी बोंबील घालत आहे। बोंबीलला आधी आपण थोडेसे दळून घेऊया जेणेकरून बोंबीलचे जास्त तुकडे चटणीत राहणार नाही। इथे तुम्ही बघू शकता बोंबीलला मी अशा प्रकारे थोडेसे ओबडधोबड मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहे। जास्त बारीक नाही करायचे। आता यात मी घालत आहे मिरची, लसूण, चवीपुरते मीठ व कोथिंबीर। आता हे सर्व आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहे। याला आपल्याला जास्त बारीक करायचे नाही कारण चटणी थोडीशी जाडसर असली तर जास्त चविष्ट लागते। चटणी मी छान जाडसर वाटून घेतली आहे। आता आपण चटणी तळून घेऊया। त्यासाठी इथे मी तव्यावर घालत आहे 1.5 चमचे तेल। तेल गरम झाले आहे। आता यात मी वाटलेली चटणी घालत आहे। चटणीला आपल्याला 2 ते 3 मिनिटे तेलात छान तळून घ्यायचे आहे। यामुळे चटणीला खूप छान चव येते व तिचा कच्चा वास देखील जातो। इथे मी 3 मिनिटे चटणी तेलात छान परतून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता चटणी किती छान दिसत आहे। आता लगेच ही चटणी आपल्याला तव्यावरून काढून घ्यायची आहे, नाहीतर ती खाली जळू शकते। इथे आपली चटणी सर्व करण्यासाठी तयार आहे। तुमच्या देखील तोंडाला पाणी आलेच असेल आणि इथे आपली झणझणीत सुक्या बोंबीलची चटणी तयार आहे। खूप सोपी रेसिपी आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तसेच कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि अशा चविष्ट आणि सोप्या रेसिपींसाठी साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।